सेवा परमो धर्म ज्यांचं ब्रीद आहे अशा या रुग्णसेवा मंडळाच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम रुग्णसेवा मंडळ आणि त्याच्या सर्व लाभार्थी आणि मी पण त्याची एक सदस्य असले आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते। या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माननीय धारूरकर सर, माननीय भाले सर, तसेच आमच्या महानगरपालिकेचे जोगदंड सर आणि ज्यांनी या रुग्णसेवेचं रोप लावलेलं आहे असे चौधरी सर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि आपण ज्यांचा कार्यक्रम ऐकणार आहोत असे रामदासी सर आणि त्यांची सर्व टीम, खरं म्हणजे खूप मार्गदर्शन झालेलं आहे आणि इतक्या दिग्गज मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केल्यावर मी त्यानंतर बोलणं खरं म्हणजे योग्य राहणार नाही, पण मी त्या सगळ्यांची परवानगी घेऊन आपल्याला 2 शब्द सांगते। या रुग्णसेवा मंडळाचं सगळेजण त्या बाबतीत बोलत होते तेव्हा एखादा चलचित्रपट डोळ्यासमोरून जावा तसं त्याचं स्थापनेपासून आत्तापर्यंत डोळ्यासमोरून सर्व घटना जात होत्या। जेव्हा यांनी रुग्णसेवा मंडळाचं हे रोप लावायचं ठरवलं मग तेव्हा असंच त्यांनी भैयांना सांगितलं आणि ते नगरसेविका म्हणून माझ्याशी बोलले की ताई आपल्याला यांना कोणती जागा देता येईल, तर तेव्हा आमच्या डोळ्यासमोर ती यंत्रीची जागा आली आणि त्यामध्ये एक छोट्या रुग्णसेवा मंडळाचा हा खरं म्हणजे एक संसार थाटला असं म्हणता येईल। आणि त्याचं आपण आत्ता पाहिलं की त्याचा किती लोकांना त्याचं उपयुक्तता आहे आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हा माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहे, त्यांच्या बांधकामाचा एक कामगार जेव्हा आजारी पडला, त्याचा ॲक्सिडेंट झाला, तेव्हा आम्हाला इथल्या रुग्णसेवा मंडळाच्या काही उपकरणांची गरज होती। आम्ही त्यांच्याकडे डिपॉझिट दिलं आणि ते घेऊन गेलो। वापस करायला जाताना म्हणजे यांच्यामध्ये जी पारदर्शकता आहे त्याचं हे एकदम उदाहरण आहे आणि मी त्याची साक्षीदार आहे। तर ते वापस करायला गेले आणि असं काही ठरवून गेले नव्हते, पण सहज मी म्हटलं की हे जे डिपॉझिट आहे हेच तुम्हाला इथे रुग्णसेवात राहू द्या। तर चौधरी सरांनी सांगितलं ताई तसं जमणार नाही, हा चेक आम्ही तुम्हाला देऊ, त्याच्यानंतर तुम्हाला जे काही द्यायचं आहे डोनेशन ते द्या आणि पावती घेऊन जा। म्हणजे एवढा पारदर्शीपणा या रुग्णसेवे मंडळात आहे म्हणूनच आज आपण त्याची वाटचाल एवढी चांगली बघत आहोत। मी खरोखर स्वतःला खूप भाग्यवान समजते। खरं असं म्हणतात की कुठंही ऋणानुबंध असल्याशिवाय कोणती गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि N3 N4च्या नागरिकांशी माझे खरोखर खूप काही ऋणानुबंध आहेत म्हणूनच मला तिथला नगरसेविका होण्याचा बहुमान मिळाला असं मला वाटतं आणि या रुग्णसेवा मंडळाशी त्या निमित्ताने जोडले गेले असंही मला वाटतं। असं म्हणतात की आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो रुग्ण म्हणून तेव्हा आपण त्यांच्याकडे आपलं आरोग्याचं रडगाणं गातो, पण आज आपल्याला सगळ्या डॉक्टरांचं गाणं ऐकायचं आहे आणि हे गाणं ऐकण्यासाठी त्यांच्यात आणि तुमच्यात जास्त वेळ न घेता मी इथंच थांबते। मला इथं बोलवलं आणि आपल्या सगळ्यांशी हितगुज करण्याची संधी दिली त्याबद्दल मी रुग्णसेवा मंडळाचं मनापासून ऋण व्यक्त करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।